मुंबईत मान्सूनच्या पहिल्या पावसाचे सर्वत्र स्वागत होत असताना बोरिवलीकडे जाणाऱ्या एका लोकल ट्रेनमध्ये पावसामुळे डबा बंद करण्याच्या किरकोळ वादातून दारूच्या नशेत झालेल्या संतापाने एका तरुणाचा जीव घेतला। पोलीस उपायुक्त सुनीता ठाकरे यांनी HP लाईव्ह न्यूजला दिलेल्या माहितीनुसार आरोपी रोशन सुवर्णा आणि मृत मयंक रमेश लोहार हे दोघेही अंधेरी स्थानकावरून नालासोपाराकडे जाणाऱ्या लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात चढले होते। दोघेही डब्याच्या दरवाजाजवळ उभे होते। पाऊस सुरू झाल्यानंतर सहप्रवाशांनी दरवाजा बंद करण्याची विनंती केली। मयंक लोहार दरवाजा बंद करण्यास तयार झाला, मात्र रोशन सुवर्णा तयार नव्हता। यावरून दोघांमध्ये वाद झाला। पावसात भिजण्यासाठी दरवाजाजवळ उभे राहण्याचा हट्ट करणाऱ्या सुवर्णाला इतर प्रवाशांनीही सुनावले। त्यानंतर मयंकने दरवाजा जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला। दारूच्या नशेत असलेल्या सुवर्णाने संतापून आपल्या बॅगेतून चाकू काढला आणि मयंकच्या पोटात व छातीवर खोलवर वार केले, असे ठाकरे यांनी सांगितले। पोलिसांच्या माहितीनुसार हल्ल्यानंतर आरोपीने बोरिवली स्थानकावर ट्रेन पूर्णपणे थांबण्यापूर्वीच उडी मारून पळ काढला। त्यानंतर तो काही अंतर पायी चालत गेला आणि मीरा रोडकडे जाणाऱ्या रिक्षेत बसला। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सुवर्णा आपल्या मित्रासोबत एका क्विक कॉमर्स कंपनीसाठी बारकोड तयार करणे आणि चिकटवण्याचे काम करत होता। पोलिसांना संशय आहे की हल्ल्यात वापरण्यात आलेला चाकू हा त्याच्या कामासाठी वापरला जाणारा नमुना चाकू असू शकतो। बोरिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी खुपेरकर यांनी सांगितले की मध्यरात्री घटनेची माहिती मिळाल्यानंतर सुमारे 7 पथके, 10 निरीक्षक आणि 70हून अधिक पोलीस कर्मचारी शोध मोहिमेत तैनात करण्यात आले। तपास पथकाने बोरिवली रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली, मात्र मुसळधार पावसामुळे अनेक कॅमेऱ्यांमधील चित्रफित अस्पष्ट होते। तरीही पोलिसांनी बोरिवली, अंधेरी, नालासोपारा, मीरा रोड आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 400 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपीच्या हालचालींचा माग काढला। अंधेरी आणि बोरिवली स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपीची ओळख पटवण्यात महत्त्वाची मदत झाली। तपास अधिकाऱ्यांनी एका मागोमाग एक सीसीटीव्ही फुटेज जोडून त्याच्या हालचालींचा संपूर्ण मागोवा घेतला। एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर आम्हाला समजले की आरोपी अंधेरी स्थानकाजवळील त्याच्या वडिलांच्या बारकोड लेबलिंगच्या दुकानातून बाहेर पडला होता। त्यानंतर तो एका बारमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात त्याने मद्यप्राशन केले। नंतर रिक्षाने अंधेरी स्थानकावर पोहोचला, जिथे त्याचा रिक्षा चालकाशी किरकोळ वादही झाला होता। तपासादरम्यान आरोपी मीरा रोड येथे गेल्याचे समोर आले आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याच्या घरी पोहोचले। मात्र तोपर्यंत घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढला होता। आरोपी दुसऱ्या कोणाला इजा पोहोचवू शकतो किंवा पळून जाऊ शकतो, त्यामुळे त्याला तातडीने शोधणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट होते, असे खुपेरकर यांनी सांगितले। पोलिसांनी त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले आणि तो नवी मुंबईच्या दिशेने गेल्याचे आढळून आले। अखेर आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्याला पनवेल परिसरात गाठले। पोलिसांच्या माहितीनुसार आणि चौकशी दरम्यान रोशन सुवर्णाने सांगितले की तो सकाळी सुमारे 6 वाजता आपल्या मूळ गावी कर्नाटकला जाण्यासाठी निघाला होता। त्याआधी तो नवी मुंबईतील पनवेल येथे नातेवाईकांना भेटणार होता। त्याचे दोन्ही मोबाईल फोन बंद होते, मात्र तो तिसऱ्या मोबाईलवरून कुटुंबियांशी संपर्कात होता आणि त्याच फोनच्या मदतीने पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधून काढले। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार जेव्हा अधिकारी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याच्या कुटुंबियांना या घटनेची कोणतीही माहिती नव्हती। त्याचे आईवडील आणि मोठ्या भावाने तो पहाटेच घराबाहेर पडल्याचे सांगितले। पोलीस त्याच्या घरी पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून तो कुठे आहे याची चौकशी केली। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले।